मित्रांनो, वर्षानुवर्ष एक डिबेट चालू आहे, चहा चांगला आहे की कॉफी. पण आजची नवीन डिबेट आहे, कॉफी चांगली आहे की कॉफी. कोणाच्या कॉफीत जास्त स्वाद आहे, कोणती कॉफी ऑथेंटिक आहे, कोणती कॉफी एक्सक्लुझिव्ह आहे, कोणती कॉफी स्वस्त आहे. याच डिबेटचा शेवट करण्यासाठी येत आहेत आमचे पुढचे आयडिया बाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नवी दिल्लीतून वर्धमान जैन आणि राहुल निजावनचं. प्रतीक, हे तुझ्यासाठी. थँक्यू. हे तुमच्यासाठी ब्लॅक. थँक्यू व्हेरी मच. वास खूपच छान आहे. थँक्यू. दिस इज फॉर यू शाली. परफेक्ट. मला माहिती आहे तुम्ही कॉफीचे जाणकार आहात. थँक्यू. दिस इज फॉर यू. नाईस कॉफी. थँक्यू. ओ इट्स हॉट. नाईस. टायटन्स ऑडियन्स, सकाळची सुरुवात असो वा दुपारचा थकवा वा संध्याकाळची ती डेट, एक चांगली कॉफी सगळं काही बदलून टाकते. आणि जर ती कॉफी बोनोमी कॉफी असेल तर प्रत्येक सिपमध्ये येतो एक अविस्मरणीय अनुभव. मी आहे राहुल आणि मी आहे वर्धमान आणि आम्ही घेऊन आलो आहोत बोनोमी कॉफी. बोनोमी फक्त एक कॉफी नाही, वाइब आहे, ज्याचा सुगंध तुम्हाला घेऊन जातो चिकमंगळूरच्या त्या पाम्समध्ये, जिथून आम्ही आमचे अरेबिका आणि रोबस्टा बीन्स प्रोक्युअर केले आहेत. बोनोमीची कॉफी पिण्याची जर्नी सुरू तर होते एका चांगल्या सुगंधाने, पण याचा अंत होतो एका फ्लेवर बॉम्बच्या एक्सप्लोजनने. बोनोमी बनवतो कॉफीला कूल. तिरानोसा कोल्ड कॉफीचा इटालियन रोमांस असो, वा बटरस्कॉच लातेचा स्वीट नोस्टॅल्जिया, वा कोकोनट आईस मोकाकाचा ट्रॉपिकल एस्केप, बोनोमी एका बोरिंग डेला बोल्ड डे मध्ये बदलून टाकतो. टायटन्स, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही या प्रीमियम कॉफीला पर कप स्टोअरवर तुम्ही किती प्राइस पे करता? 500 रुपये. 300-350 रुपये. टायटन्स, या सगळ्या बोनोमी कॉफीज फक्त 99 रुपीजच्या आहेत. ओ रिअली? तर टायटन्स, आमचा उद्देश आहे कॉफीला डेमोक्रेटाइज करणे. आमची इच्छा आहे की एक चांगली कॉफी, प्रीमियम कॉफी, फ्लेवरफुल कॉफीचा एक्सेस प्रत्येकाला असावा. बोनोमी मध्ये कॉफी आमच्यासाठी फक्त एक ड्रिंक नाही, एक रिच्युअल आहे, एक धर्म आहे. म्हणून आमची इच्छा आहे की आम्ही एव्हरीडे कॉफी ॲट एव्हरीडे प्राइसेस प्रत्येक इंडिव्हिज्युअल्स पर्यंत पोहोचवावी. या जर्नीमध्ये आम्हाला तुमची मदत हवी आहे. यासाठी आमची जी आस्क आहे ती ही आहे, 2 करोड ॲट 45 करोड व्हॅल्युएशन. सो टायटन्स, तुम्ही आम्हाला साथ देणार का हे पॅन इंडिया पर्यंत पोहोचवण्यासाठी? पूर्ण जगामध्ये असं आहे की टूथपेस्ट असो, वॉशिंग पावडर असो, कॉफी असो वा न्यूज चॅनल असो, सगळे हेच क्लेम करतात की तेच स्वतः नंबर 1 आहेत. तुम्ही तुमच्या या क्लेमला प्रूव्ह कसं करणार? आमची कॉफी खूपच जास्त फ्लेवरफुल आहे. तुम्हाला एक खूपच जास्त प्रीमियम कॉफीचा फील एका एव्हरीडे प्राइस पॉइंटवर मिळेल, जो इतर कोणताही ऑफलाईन रिटेल पेअर आता नाही करत आहे. आणि याचं मार्केट भारतात जस्ट तयार व्हायला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल कसा विचार केला? कुठून सुरुवात झाली तुमची? तर मी जेव्हा 12 वर्षांचा होतो तेव्हा मी ब्लॅक कॉफी प्यायला सुरुवात केली होती. हो. 12 वर्ष? वाह. आणि प्रतीक, मी इतका पॅशनेट होतो की मी माझ्या कॉर्पोरेट जॉब बरोबर सॅटर्डे संडे एक कॅफेमध्ये बरिस्ता बनलो आणि माझी ट्रेनिंग कंप्लीट केली. व्हेरी नाईस. मी ही कॉफी ट्राय करतोय. तुम्ही म्हणालात की फार फ्लेवरफुल आहे, तर ही प्युअर कॉफी आहे की यात काही ऍडेड फ्लेवर्स ऍड केलेत तुम्ही? आम्ही आमचे सिरप्स बनवतो कॉफीसाठी आणि आम्ही ते स्वतः बनवतो. पुढे जाऊन तुम्ही कशावर फोकस करणार आहात? आमचा फ्लेवर फर्स्ट कॉफी शॉप आहे. आमची त्याच मार्गावर चालून एक कॉफीचा फ्लेवर फर्स्ट ब्रँड बनवण्याची इच्छा आहे, ज्यामध्ये कॉफी सिरप बेस आहे. बोनोमीचा अर्थ काय आहे? बोनोमी हा फ्रेंच शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो चिअरफुलनेस. सो कॉफी फॉर एव्हरी ओकेजन. इट विल पेप यू अप और मे बी पेट यू ऑन द बॅक. अशा प्रकारे हे नाव सुचलेलं आहे. पण तुमचे जे ऑडियन्स आहेत ते कोण आहेत? 99 रुपीज जेव्हा तुम्ही रिटेल करता, कुठे करता? जस्ट लँडस्केप सांगा थोडंसं. सो 15 to 40चा एज ग्रुप, हा पर्टिक्युलर कस्टमर बेस आमचा TG आहे, जो आम्हाला आता डिरेक्शनली लक्षात आला आहे. करंटली आमचे 2 सेटअप्स आहेत बँगलोरमध्ये, एक हाय स्ट्रीटवर आहे, एक मॉलमध्ये आहे, आणि आणखी 15 आउटलेट्स आम्ही या डिसेंबर पर्यंत एक्सपॅन्ड करत आहोत. मला वाटतं तुमचा फोकस ब्रँडिंगवर नाहीये, कारण तुम्ही ज्या प्रकारच्या TG बद्दल बोलताय, हा ब्रँड जेनझी साठी आहे. म्हणून मला वाटतं की तुम्ही तुमच्या ब्रँडिंग बद्दल पुन्हा विचार करण्याची गरज आहे.
म्हणून खरं तर मी याबद्दल संभ्रमात आहे, तुमच्या या ब्रँडचा लुक आणि फील लक्षात घेतला तर. तर मार्केट डिमांड एकदा बघून घेऊया, काय म्हणताय तुम्ही. शुअर. तर ऑडियन्स, इट्स युअर टर्न नाव. तुम्हाला तुमचा निर्णय सांगायचा आहे. तुमची वेळ सुरू होते आता. %59 लोकांना वाटतंय की त्यांना या कॉफीमध्ये इंटरेस्ट आहे आणि 41% लोकांकडे त्यांची दुसरी कॉफी आहे. तुम्हा दोघांना टायटन्स कडून काय पाहिजे, तुम्ही एकदा तुमची आस सांगा. हो नक्कीच. तर आमची आस्क आहे 2 CR फॉर 45 करोड व्हॅल्युएशन बोनमीसाठी. थोडस लास्ट राऊंड बद्दल सांगा आम्हाला. जेव्हा 2022 मध्ये आम्ही प्री सीड केलं होतं, आम्ही 3.75 करोड रेज केले होते थ्रू CCDs. जो सीड राऊंड आमचा कम्प्लीट झाला आहे तो इक्विटीमध्ये कन्वर्ट झाला आहे. सीड राऊंड आम्ही कम्प्लीट केला एप्रिल 25 मध्ये, जिथे आम्ही 5.35 करोड रेज केले ॲट अ 43 करोड पोस्ट मनी व्हॅल्युएशन. तुमच्या आतापर्यंतच्या 2 आउटलेटचं रेव्हेन्यू मॉडेल सांगा आणि प्रॉफिटेबिलिटी सांगा. आमचं फर्स्ट आउटलेट हे ऑलमोस्ट 1 वर्ष जुनं आहे. ते आउटलेट 180 स्क्वेअर फीटचं आहे. ते 4.5 लाखाच्या जवळपास करते, ज्यात आम्ही 22% CM2 स्टोर लेवल एबिटा बनवतो. आणि आमचं सेकंड स्टोर जे कोरमंगलामध्येच आहे, फर्स्ट स्टोर पण कोरमंगलामध्येच आहे, ते अबाउट अ मंथ जुनं आहे, जस्ट बिंग अ 1 मंथ. आणि त्या स्टोरने पहिल्या महिन्यात केलं होतं 2.25 लाख, ज्यात ब्रेक इव्हन होता 2.1 लाख. तुम्ही थोडं हे सांगा की बॅकहँडचं किती कॉस्ट आहे आणि तुम्ही किती बर्न करताय मग कंपनी लेवलवर. सो आम्ही हे रिअलाइज केलं की कॉफीमध्ये इंडियामध्ये एक प्रॉफिटेबल बिझनेस बनवायचा असेल आणि आपला IPs ओन करायचं असेल तर बॅकहँड आणि मॅन्युफॅक्चरिंग असणं गरजेचं आहे. कॉक्स जे आमचं रॉ मटेरियल पॅकेजिंग मटेरियल कॉस्ट आहे त्याला सस्टेन करण्यासाठी, हेल्दी ग्रॉस मार्जिन ठेवण्यासाठी आमचे स्टोर्स 2च आहेत. पण आम्ही एक गोष्ट केली, हे स्टोर्स लॉन्च करण्यापूर्वी आम्ही सगळे सिरप बनवले. आम्ही होरेका डिस्ट्रीब्युशन सुरू केलं बँगलोरमध्ये. बँगलोरच्या जितक्या फेमस बार्स, ब्रिवरीज, पब्स आहेत तिथे बोनमी कोल्ड ब्रू डायरेक्ट मेनूवर लिस्टेड आहे. तर होरेकाचा फार कंपोनेंट आहे बिझनेसमध्ये. ॲट द मोमेंट येस. आमचा 60% रेव्हेन्यू होरेकामधून येतो आणि 40% येतो स्टोर्स मधून. तुम्ही बर्न बद्दलही विचारलं. मला तुम्हाला सांगायला आवडेल की ऑक्टोबर 24 ते अंटिल जून 25 वी वर प्रॉफिटेबल ॲट अ पॅट लेवल, ॲट अ फर्म लेवल. कारण जो आमचा होरेका बिझनेस होता तो प्लस 45% एबिटा मार्जिनवर ऑपरेट करत होता. पण आता तो तुमचा बर्न वाढवणार काही काळापुरता. तर या जुलै- प्रॉफिटेबलचे नॉन प्रॉफिटेबल Yes. बनणार, कारण रिटेल बिझनेस Yes. आताच्या केक डिलिव्हरीमुळे आणि सगळं काही रिटेल काही कारणाने प्रॉफिटेबिलिटीचा पण छोटासा पण ते शेअर काही लूज काळ तर करणार. होणारच, कारण जर यांना रिटेल मध्ये स्केल करायचं Yes. असेल आणि ब्रँड बनवायचा असेल Yes. तर दिस इज द जर्नी हो, दे हो. हॅव टू अंडरटेक. करेक्ट. चला शैली, तुम्हाला हात मिळवायचे की नाही. मला यांच्याबरोबर नक्कीच हात मिळवायचा आहे, पण आय वुड लाईक टू पुश यू टू टेक मी टू युअर प्री मनी व्हॅल्युएशन ॲट अ 35 करोड व्हॅल्युएशन. आणि मी यात 50 lakhs इन्व्हेस्ट करेन. जर तुम्ही होरेका ब्रँड आणि इथे फोकस कराल, जर तुमचा फोकस डिफरंट होत असेल तर मी इंटरेस्टेड आहे. नाही तर आता मी तुमच्यावर हात नाही मिळू शकणार आणि तुम्ही कन्झ्युमर ब्रँडवर फोकस करा. बट आय लव्ह युअर कॉफी. Thank you. आय एम अ रिअल कॉफी ड्रिंकर. पण तुमचे फ्लेवर मला फारच चांगले थँक्यू. वाटले. जर तुम्ही डिझाईनला एक टूल म्हणून वापरून जर एक ब्रँड एंटिटी तयार केली असती तर तुम्हा लोकांना इथे स्कोप आहे. पण जर तुम्ही अशा प्रकारची ब्रँड एंटिटी तयार करताय तर ज्यात कुठलाही ताळमेळ नाहीये, मग तो एक प्रॉब्लेम आहे. अच्छा. म्हणूनच मी आज तुमच्याबरोबर हँडशेक नाही करू शकत. पण जर Sure. तुम्ही होरेकामध्ये ब्रँडिंग करून एक्सपेन्शनसाठी तयार असाल तर मग मी ह्यावर पुन्हा एकदा विचार करायला तयार आहे. चला संदेशजी, तुम्ही काय म्हणताय सर. कारण की माझं व्हॅल्युएशन थोडं कमी आहे आणि शैलीजी तुम्हाला जास्त देतच आहेत, तर ओके ठीक आहे. चला, तर फाउंडर्स, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वेळ घेऊ शकता, नक्कीच. डिस्कस करू शकता. ठीक आहे. आणि मग आम्हाला तुमचा निर्णय सांगू शकता. ठीक आहे. चालेल. I think we'll have to take the right decision and bold decision and not prioritize money but prioritize where the gap Where the is, gap where is, our conviction is. Yes. शैलीजी माझ्या मते 20-25 करोड पेक्षा जास्तीच नाही. जर तुम्ही फाउंडर आहात, तुम्ही एका प्राइसवर डील केली आहे, तर तुम्ही जाऊन तुमच्या डीलला डायल्यूट का नाही करणार. मागच्या राऊंडच्या व्हॅल्युएशनच्या खाली जाणं आमच्या बाकीच्या इन्व्हेस्टर्ससाठी चांगलं नाहीये.
फार लवकरच डिस्कशन केलं तुम्ही. आय एम शुअर तुम्ही आधीपासूनच फोकस्ड होतात की काय करायचं. सो टायटन्स, थँक्यू फॉर ऑल युअर गायडन्स. आम्ही दोघांनी डिसाईड केलंय की आम्ही आमचं जे विजन आहे ते स्टिक करू. आमची कॉफी रिटेल ब्रँडमध्येच प्रायमरीली ग्रो करण्याची इच्छा आहे. गुड गुड. तुम्ही शैलीच्या ऑफरवर काय विचार करताय सांगा. आमची बस शैलीला एक रिक्वेस्ट आहे. आम्ही आमचा राऊंड क्लोज करता करता मे 25 पर्यंत पोहोचलो. तेव्हापासून आतापर्यंत जास्त वेळ नाही गेलाय. जे काही प्री मनी व्हॅल्युएशन होते त्या राऊंडचे आम्ही सी राऊंड आमचा एक्सटेंड करून त्यावरच आम्हाला शैलीची होय, ते, इन्व्हेस्टमेंट हवी घ्यावं आहे. लागेल. मग ते व्हॅल्युएशन काय आहे? 37-38 करोडच्या जवळपास जे काही डॉक्युमेंटेशन मध्ये आहे. मी 35 बोलले, तुम्ही 37 बोलात. आय विल कम ऑन बोर्ड. ओके, परफेक्ट. डन. तर मग हात मिळवणार तुम्ही? नक्कीच. या मग. डेफिनेटली. चला. गुड जॉब. थँक्यू. थँक्यू सो मच. Very nice. Congratulations. Well done. So my coffee subscription is done for a year. आता पैसे भरावे लागणार Of नाही. course. नाही, you should never do Yeah, that. yeah, Always yeah, make people pay for your coffee. हे Sure. नाही करायचं, ठीक आहे? I'll pay for Okay. it. साऊंड्स गुड. या, थँक्यू. सो कॉम्प्लिमेंट्स फॉर युअर एंटरप्रिन्योरशिप अँड Thank you, कॉन्फिडन्स. sir. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. तर टायटन्स आमची ऑडियन्स खूप सारे प्रश्न घेऊन बसली आहे. एनी क्वेश्चन्स फ्रॉम द ऑडियन्स? मॅम, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. हॅलो, माझं नाव सुवर्ण रायकर आहे. मी LS रहेजा कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सांताक्रूजहून माझ्या स्टुडंट्सना घेऊन आले आहे. टायटन्स, माझा प्रश्न हा आहे तुम्हाला. सिन्स आय एम अ प्रोफेसर, सो स्टुडंट्स जे स्ट्रगल करतात, रिस्क टेकिंग एबिलिटी आणि अकॅडमिक्सला एकत्र कसं घेऊन जायचं? तुम्ही त्यांना फेल केलं नाही तर त्यांच्या रिस्कचा प्रोफाईल जास्त वाढेल. मॅडम सर, क्लासमध्ये स्ट्रिक्ट राहण्याऐवजी स्माइलिंग फेस असला ना, मुलांचा तसाच फिअर फॅक्टर निघून ऑफकोर्स, जाईल. ऑफकोर्स, ऑफकोर्स, आय टेक इट. हे जे आमचे सर बोलतात ना इथे, त्यांचं तात्पर्य काही वेगळं आहे. ते तर त्यांनी फक्त मस्करीच्या मूडमध्ये सांगितलं. मी सांगतो त्यांना काय म्हणायचंय. खूप साऱ्या कंपन्यांमध्ये पण होतं. सगळ्या एम्प्लॉईजचे KRA जेव्हा डिझाईन होतात, खूप साऱ्या इंटरनॅशनल कंपनीज अशा आहेत की जे KRA मध्ये कंपल्सरी इनोव्हेशन टाकलं जातं. तुमचं जे रेग्युलर जॉब वर्क आहे त्याच्या ओव्हर अँड अबव 5 इनोव्हेशन्स पर इयर. इमॅजिन जर एखाद्या कंपनीमध्ये 300 एम्प्लॉईज आहेत, 5 इनोव्हेशन्स पर इयर म्हणजे किती इनोव्हेशन झाले. ते इनोव्हेशन छोटं पण असू शकतं ज्याला तुम्ही पैशांमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. ते इनोव्हेशन असंही असू शकतं ज्याने एन्व्हायरमेंटला फायदा होतो, वर्किंग एन्व्हायरमेंटला फायदा होतो, मेंटल वेलबिंगला फायदा होतो. थिंकिंग अबाउट इनोव्हेशन इज द की टू सक्सेस. आणि त्यात सर्वात पहिली रिक्वायरमेंट आहे की तुम्ही फेल्युअरला किती जवळून पाहताय. जेवढं लवकर फेल्युअर पाहिलं तेवढं लवकर त्याच्याशी लढणं शिकून घेतलं तर त्या हिशोबाने कदाचित तुमची मैत्री पण होईल फेल्युअरशी. एकदा भीती निघून गेली की इनोव्हेशनची जर्नी पण सुरू होईल. आय थिंक आय पुट युअर थिंग्स इन राईट वे. येस येस. थँक्यू.